जॉब करण्यात काहीच अर्थ नाहीये. जॉबची सॅलरी किती असली तरी ती आपल्याला पुरणार नाहीये. आपलं स्वतःचं काहीतरी असावं. कोणाच्या तरी हाताखाली गुलामी नाही करू शकत. त्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे आपण चालू केला बिझनेस. ताई तुम्हाला फुल देऊ ना. सगळ्यांनी हा बिझनेस केलाच पाहिजे. मराठी माणसांनी खूप खूप चांगला आहे बिझनेस करणं. जॉब मध्ये कोणाचं एवढं हे नाही होत. जॉब नाहीच, बिझनेस स्वतःचा असावाच. आपला स्वतःच असणं पाहिजे मालक. कोणाच्या हाताखाली का आपण गुलामगिरी करायची अजिबात नाही. आणि कोणासाठी कितीही केलं तरी कमीच आहे. आपण किती जरी केलं तरी त्यांना कमीच वाटणार आहे. नमस्कार मंडळी, करूया व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या सोबत आहेत अक्षताताई. आपण सध्या आहोत नेरूळ या ठिकाणी आणि आपण भेट दिलेली आहे त्यांच्या आउटलेटला. माहिती घेणार आहोत त्यांचा व्यवसायाची जर्नी कशी स्टार्ट झाली ते. ताई नमस्कार. नमस्कार ताई, नाव सांगा. माझं अक्षता भीमराव बनसोडे. अच्छा ताई, कसं व्यवसायाची सुरुवात कशी झाली? व्यवसायाची सुरुवात ऍक्च्युली माझं शिक्षण 10वी झालंय. मी जॉबला होते, सेल्समध्ये जॉब करायचे. जॉब करताना मग ते कोणाच्या तरी हाताखाली गुलामी करण्यापेक्षा असं वाटलं की स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा. त्याच्यामुळे मग मी मोमोजची आयडिया माझ्या डोक्यात आली आणि मी मोमोचा बिझनेस चालू केला. अच्छा, मग कधीपासून तुम्ही? मला 10 महिने झाले. 10 महिन्यापासून व्यवसाय सुरू केलाय का? हो. मग तुम्ही जॉब किती वर्ष केला? जॉब मी 7 वर्ष केला मॉलमध्ये. 7 वर्ष जॉब केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की जॉब करण्यात काहीच अर्थ नाहीये. जॉबची सॅलरी किती असली तरी ती आपल्याला पुरणार नाहीये. आपलं स्वतःचं काहीतरी असावं. कोणाच्या तरी हाताखाली गुलामी नाही करू शकत. त्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे आपण चालू केला बिझनेस. व्यवसाय असावा. हो हो, स्टार्ट केलं. आम्ही स्टार्ट केलं. तुम्हाला याच्यातला अनुभव वगैरे नसेल, मग ते कसं सुरुवात कशी केली? म्हणजे मोमोज बनवण्यापासून आम्ही सर्व करतो. मोमोज आम्ही बनवतो, त्याची चटणी वगैरे सर्व आम्ही करतो घरी. सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील? हो हो, खूप अडचणी बनवण्यापासून. त्याच्यातून पण आम्ही उभा राहिलो, हरलो नाहीत कशासाठीच. नाही नाही, अजिबात नाही. आता रिस्पॉन्स खूप छान आहे. खूप छान आहे रिस्पॉन्स. खूप छान रिस्पॉन्स आहे. मोमोजची प्राइस आपलं 45 पासून स्टार्टिंग आहे. 45 पासून ते 180 पर्यंत लास्ट आहे. 45 व्हेज मोमोज. मोमोज आपल्याकडे स्टीम आहेत, फ्राईड आहेत आणि कुरकुरे मोमोज आहेत. स्टीम आणि कुरकुरे. हा, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. सगळं प्रिपरेशन आम्ही करतो, स्वतः करतो. अच्छा, मग तुम्ही काय आता बघा, तुम्हाला 10 महिने झालेले आहेत. बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही जॉब केला, बरोबर. सॅटिस्फाईड नव्हता, अजिबात नाही. व्यवसाय चालू केला. तुम्ही असं हो, तुम्ही निर्णय घेतला. हो. काय सांगू इच्छिता? बिझनेस मध्येच जे काय आहे ते मला तर वाटतं की आजकाल सगळ्यांनी हा बिझनेस केलाच पाहिजे. मराठी माणसांनी खूप खूप चांगला आहे बिझनेस करणं. जॉब मध्ये कोणाचं एवढं हे नाही होत. जॉब नाहीच, बिझनेस स्वतःचा असावाच. आपला स्वतःच असणं पाहिजे मालक. कोणाच्या हाताखाली का आपण गुलामगिरी करायची अजिबात नाही. आणि कोणासाठी कितीही केलं तरी कमीच आहे. आपण किती जरी केलं तरी त्यांना कमीच वाटणार आहे. त्याच्यापेक्षा आपण आपलं स्वतःच केलेलं, आपण त्याच्यामध्ये खुश आहोत. मग ते थोडं असे ना, जास्त असे ना, पण आपण खुश आहे त्याच्यामध्ये. पण मग ताई, आता 120 झाले. सगळ्यांनाच वाटतं जॉब सोडून बिझनेस करावा. बरोबर. हो, पण एकदा आपल्याला आपल्या बंद होतो आणि दुसरा चालू. बरोबर. नसते की काय. नाही, आपण स्वतः खंबीरपणे राहायचं. आपण डगमगायचं नाही. आपण जो निर्णय घेतलाय त्याच्यावर ठाम राहिलं ना की आपलं बरोबर व्यवस्थित होणार. अच्छा, चांगले निर्णय घेतलाय तुम्ही आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. व्हेज कुरकुरे मोमोज कशी टेस्ट? अप्रतिम, मस्त आणि छान. क्वांटिटी पण छान आहे, आतमध्ये फिलिंग आणि साईज पण खूप मोठी आहे आणि गरम गरम खूप छान लागतात. काय सांगाल नवी मुंबईकरांना, इकडे व्हिजिट केलं पाहिजे की नाही? नक्कीच व्हिजिट करा. घरगुती आहे, काहीच मिक्सिंग नाही आहे आणि हायजीन पण खूप छान आहे. आता नवी मुंबईकरांना तुमच्या व्यवसायाला भेट द्यायची असेल तर मग ॲड्रेस सांगा जरा. ॲड्रेस आपला नेहरू स्टेशनवरून उतरलात ना, वेस्ट साईडला स्ट्रेट आलात की ते समोर स्वर्णगंगा ज्वेलर्स आहे, त्याच्या अपोजिट साईडला. अच्छा, स्वर्णगंगा ज्वेलर्सच्या अपोजिट साईडला. साधारणतः 4-5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स असेल. बरोबर. राज कलेक्शन आणि स्वर्णगंगाच्या अपोजिट साईड. मंडळी, नक्की भेट द्यायची आहे तुम्हाला ताईंच्या व्यवसायाला. हे बघा,
ताईंचं व्यवसायाचं नाव आहे. ओके, ताईंना पूर्ण सपोर्ट करायचं आहे आपल्याला, थँक्यू. जेणेकरून त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी. धन्यवाद. थँक्यू.